स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। कशा सर्वजण निश्चित मजेत असाल, असेच मजेत राहा। पहा, एखाद्या व्यक्तीला आपण जीव लावतो, एखाद्या व्यक्तीला आपण आपलं मानतो, पण ती व्यक्ती आपल्यापासून दुरावलेली असते किंवा ती व्यक्ती आपल्यापासून इतकी लांब गेलेली असते की त्या व्यक्तीचा आपल्याला चेहराही दिसत नाही। आपण त्या व्यक्तीबरोबर बोलण्यासाठी तळमळतो, तडफडतो, त्या व्यक्तीला भेटण्यासाठी आपला जीव तिळतिळ तुटतो, परंतु ती व्यक्ती आपल्याबरोबर बोलायलाही तयार नसते। भेटणं तर खूप लांब राहिलं, परंतु आपण आपले प्रयत्न कंटिन्यू चालू ठेवत असतो की आज ना उद्या ती व्यक्ती आपल्याबरोबर बोलेल, आज ना उद्या ती व्यक्ती आपल्याला भेटेल। पण कितीही भेट जरी झाली तरीही ती व्यक्ती आपल्याबरोबर बोलणं टाळते, आपल्याकडे कानाडोळा करून ती पुढे निघून जाते। पहा, बहुतेकांच्या बाबतीमध्ये असं घडतं। बहुतेक तर रिलेशन अशी आहेत, खूप साऱ्या कमेंट्स अशा आहेत की ताई, माझा भाऊ माझ्याबरोबर बोलत नाही, माझी बहीण माझ्याबरोबर बोलत नाही, माझी सासू बोलत नाही, सासरे बोलत नाही, धीर बोलत नाही, भाऊजे बोलत नाही, ननंद बोलत नाही, किंवा माझी वहिनी बोलत नाही, किंवा अगदी भाऊ भाऊ बोलत नाही, नवरा बायको सुद्धा एकमेकांबरोबर बोलत नाहीत, किंवा मित्रपरिवार असेल, फ्रेंड सर्कल असेल, प्रियकर असेल, प्रेयसी असेल, यांच्यामध्ये सुद्धा छोटे छोटे गैरसमज होतात, छोटे मोठे वाद कलह होतात। आणि त्यामुळे ही व्यक्ती एकाच ताटात जेवणारे, एकमेकांना अतिशय जीव लावणारे लोक सुद्धा एकमेकांचं तोंड पाहायलाही तयार नसतात किंवा अगदीच एकमेकांना भेटायलाही तयार नसतात। अगदी त्यांनी एकमेकांचे नंबर सुद्धा ब्लॉक केलेले असतात, काहींनी तर सिम कार्ड सुद्धा बदललेलं असतं। आणि आपण आत्ता हे कलियुग आहे, आपण कंटिन्यू सोशल मीडियावरती राहणारे लोक आहोत। आपण कंटिन्यू ऐकतो की ह्या घटनेतून ह्या व्यक्तीने स्वतःचं जीवन संपवलं किंवा वाईट मार्ग अवलंबला। लहान लहान मुलं व्यसनाच्या अधीन जाताना पाहतो, लहान लहान मुलं आई वडिलांचं ऐकत नाही, उलट बोलतात, नको ती व्यसनं या मुलांना त्यांनी लावून घेतलेले आहेत। म्हणजे आपण भरपूर घटना पाहतो। हे सर्व कशामुळे होतं? कुठंतरी काहीतरी धोका मिळतो, कुठेतरी काहीतरी गैरवर्तणूक घडते, कुठेतरी काहीतरी वेगळ्या वाईट व्यसनाच्या अधीन मुलं जातात, कुठंतरी वाईट संगत लागते, किंवा काहीतरी कोणीतरी आपल्यावरती काळी जादू म्हणा, वाईट इडापिडा आपल्याला लावलेली असू द्या, किंवा एखादा दोष आपल्याला लागलेला असू द्या, किंवा काही अगदी चालता चालता जरी म्हटलं, एखादा उतारा नकळतपणे जरी आपल्याकडनं ओलांडला जरी गेला तरीही त्याचे दोष आपल्याला लागतात। तर आपले ग्रह जे काही आहेत त्यांचे सुद्धा आपल्याला दोष लागतात। सांगण्याचं तात्पर्य एवढंच की हा जो उपाय आहे हा लाल किताबमधील लॉ ऑफ अट्रॅक्शनचा उपाय आहे, ज्यामुळे लोक तुमच्याकडे अट्रॅक्ट होणार आहे, लोक तुमच्याकडे मोहित होणार आहे। कोणताही व्यक्ती असू द्या, कितीही तुमच्यापासून लांब गेलेला असू द्या, त्या व्यक्तीला तुमच्याकडे खेचण्यासाठी, त्या व्यक्तीला तुमच्याकडे परत आणण्यासाठी, तो व्यक्ती बोलता करण्यासाठी हा उपाय आहे। उपाय सांगणार आहे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा, जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचे सोनं झाल्याशिवाय राहणार नाही। व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, म्हणजे संपूर्ण माहिती निश्चित तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल। तर पहा, या उपायासाठी साहित्य, या उपायासाठी फक्त तुम्हाला सफेद रंगाचा, जो आपण प्रिंट काढण्यासाठी पूर्ण ब्लँक असं पेज घेतो, हे पेज घ्यायचं आहे। हे पेज बरोबर मधोमध फाडायचं आहे आणि त्यातील अर्धा तुकडा तुम्हाला घ्यायचा आहे। शक्यतो कोरस पेज घ्या। आता इथं तुम्ही म्हणणार ताई वहीचं पेज वगैरे घेतलं चालेल का? नका घेऊ। जर ब्लँक पेज जर असेल प्रिंटचं, पहा 1-2 रुपयाला भेटून जातं, असं ब्लँक पेज घ्या, ते अर्ध फाडा, अर्धच घ्या। आणि तुम्हाला येथे लागणार आहे 21 अख्ख्या शाबीत लवंगा। आता बहुतेक कमेंट्स येतात की ताई शाबीत लवंगा म्हणजे काय? आता हा जो तुमचा प्रश्न आहे त्याचं निरसन मी करते। आता हे पहा, ही जी लवंग आहे निश्चित दिसते पहा, या लवंगेला पुढे हे फूल आहे, पुढे हे बोंड आहे, हा दांडा तुटलेला फुटलेला काहीच नाही, म्हणून ह्या लवंगेला म्हणतात शाबीत लवंग। जिला पुढं बोंड असतं, जिला पुढं फूल असतं, ती लवंग शाबीत लवंग। आता दुसरी दाखवते, हे पहा, ही लवंग आहे। आता हिला तुम्ही शाबीत म्हणाल का? तर नाही। का बरं? हिला फूल आहे, हिचा दांडाही ठीक आहे, पण हिला हे पुढे जे असतं बोंड, 1 मिनिट, हा 2 लवंग आता ते ह्या लवंगेला कसं बोंड आहे, हे पहा, ह्या लवंगेला कसं पुढं बोंड आहे, तसं ह्या लवंगेला पुढं बोंड नाही, म्हणून ही शाबीत लवंग आहे, ही शाबीत लवंग नाही। अशा लवंगा चालणार नाही। तर उपायासाठी अशाच तुम्हाला 21 लवंगा घ्यायच्या आहेत। हे 21 लवंगा एका प्लेटमध्ये घ्या किंवा बाउलमध्ये घ्या आणि तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या घरामध्ये जिथे एकदम शांतता आहे अशा ठिकाणी आसन घेऊन स्वच्छ हातपाय धुवून त्या आसनावरती बसायचं आहे।
त्यानंतर एखादा पाट घ्या छोटासा किंवा एखादा चौरंग घ्या, त्यावरती तुम्हाला जो तुम्ही कागद घेतलेला आहे सफेद रंगाचा, जो कागद मी तुम्हाला सांगितला तो कागद घ्यायचा. त्या कागदावरती काळ्या शाईच्या पेनाने, काळ्याच रंगाचा पेन घ्यायचा आहे, काळ्या शाईचा बॉलपेन घ्या, जेल पेन घ्या, मार्कर घ्या तरीही चालेल. त्यावरती त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आहे, जी व्यक्ती तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये हवी आहे, जी व्यक्ती तुमच्यासोबत बोलत नाही, जी व्यक्ती तुमच्यापासून दुरावलेली आहे, लांब गेलेली आहे, त्या व्यक्तीचं तुम्हाला तिथे नाव लिहायचं आहे. हा उपाय एका वेळेस एकाच व्यक्तीसाठी तुम्ही करू शकता. आता समजा तुमचा भाऊ आहे, तुमचा प्रियकर असेल, प्रेयसी असेल, तुमचं बायको असेल, नवरा असेल, तर त्या व्यक्तीचं तुम्हाला येथे नाव लिहायचं आहे. आता समजा माझी एखादी मैत्रीण आहे, तिचं नाव आहे समजा प्रतीक्षा, तर समजा ती माझ्यापासून दूर गेली, तर मी काय लिहिणार, प्रतीक्षा. एका शब्दामध्ये, एका अक्षरामध्ये ते नाव लिहायचं. नाव लिहिल्याच्या नंतर काय करायचं, 21 लवंगा घेतलेला आहे, त्यातील एक लवंग घ्यायची. ती लवंग तुम्हाला तुमच्या उजव्या हातावरती बरोबर मधोमध, हा जो मधला भाग आहे येथे ठेवायची. एक मंत्र सांगते, या मंत्राचं तुम्हाला पठण करायचं. मंत्रातील अक्षर खूप महत्त्वाचं आहे, म्हणून मंत्र व्यवस्थित बोला. व्हिडिओ स्किप करून, व्हिडिओ पॉज करून व्यवस्थित ऐका आणि मग लागलं तर मंत्र लिहून घ्या आणि तो मंत्र तुम्ही बोला. मंत्र असा आहे, ही लवंग इथं ठेवल्याच्या नंतर पहा, मंत्र पहा, ओम ह्रीम श्रीम प्रतीक्षा वशम वशम स्वाहा. ओम ह्रीम श्रीम प्रतीक्षा वशम वशम स्वाहा. आता समजा तुमच्या दाजींसाठी उपाय करते, समजा आम्ही सोबत राहत नाही, दाजी माझ्याबरोबर राहत नाही किंवा काही म्हणा, तर तिथं मी काय बोलणार, ओम ह्रीम श्रीम सचिन वशम वशम स्वाहा. ओम ह्रीम श्रीम सचिन वशम वशम स्वाहा. आता जिथे मी तुमच्या दाजींचं नाव घेतलेलं आहे किंवा जिथे मी माझ्या मैत्रिणीचं नाव घेतलेलं आहे, तेथे तुम्ही त्या व्यक्तीचं, ज्यासाठी उपाय करता त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आहे आणि हा मंत्र 21 वेळेस बोलायचा आहे. कसा बोलायचा, एक लवंग घ्यायची, एकदा मंत्र बोलायचा, ओम ह्रीम श्रीम वशम वशम स्वाहा, आणि ही लवंग पुन्हा त्या कागदावरती ठेवायची. दुसरी लवंग घ्यायची, पुन्हा हातावरती ठेवायची, पुन्हा मंत्र म्हणायचा, ओम ह्रीम श्रीम सचिन वशम वशम स्वाहा. पुन्हा ही लवंग तुम्हाला ह्या 3च बोटांमध्ये उचलायची, अंगठ्या शेजारचा आणि हे मधले, हे 3 बोटांनी उचलायची आणि त्या कागदावरती ठेवायची. तिसरी लवंग घ्यायची, पुन्हा हातावरती बरोबर मधोमध ठेवायची, ओम ह्रीम श्रीम सचिन वशम वशम स्वाहा. पुन्हा ही लवंग ह्या 3 बोटांनीच उचलायची आणि त्या कागदावरती ठेवायची. अशा प्रकारे 21 वेळा 21 लवंगा एक एक करून हातावर घेत हा मंत्र बोलायचा. हा मंत्र बोलून झाल्याच्या नंतर ना याची एक पुडी तयार करायची, जशी आपण खाऊची पुडी बांधतो त्या पद्धतीने पुडी तयार करायची. ही पुडी तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या स्वतःवरून तुम्हाला 7 वेळा उतरवून घ्यायची आहे किंवा 7 वेळा ओवाळून घ्यायची आहे. पहा या पद्धतीने. आणि त्यावेळेस सुद्धा हाच मंत्र म्हणायचा आहे, ओम ह्रीम श्रीम सचिन वशम वशम स्वाहा. ओम ह्रीम श्रीम प्रतीक्षा वशम वशम स्वाहा. या पद्धतीने 7 वेळा बोलायचा. बोलून झाला की ही जी पुडी आहे, ही जी पुडी तुम्ही बनवली आहे, ही पुडी तुम्हाला रात्री, हा उपाय कधी करायचा सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं राहिलं. हा उपाय आठवड्यातील कोणत्याही दिवशी जरी तुम्ही केलात तरी चालेल. अगदी तुम्हाला पिरियड असू, सुतक असू, विटाळ असू, त्यामध्ये सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. फक्त तुम्हाला देवघराच्या समोर बसून हा उपाय करायचा नाही, एवढं मात्र काळजी घ्या. तर सायंकाळी म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. ज्यावेळेस तुम्ही झोपायला जाणार आहात त्यापूर्वी अर्धा तास, 15 मिनिटं, 10 मिनिटं जरी हा उपाय केला तरीही चालेल. तर तुम्हाला काय करायचं, झोपायला गेलात की ही जी पुडी आहे, ही पुडी तुम्हाला तुमच्या उशीखाली किंवा उशीच्या पिलो जो वापरता किंवा जी उशी वापरता त्या उशीच्या कवरमध्ये तुम्हाला ही पुडी घालून ठेवायची. किंवा तुम्ही बेडवर झोपताय तर बेडच्या गादीखाली जरी ही पुडी ठेवून दिली तरीही चालेल. किंवा तुमचा जो काही बिछाना आहे त्या बिछाणामध्ये जरी तुम्ही ठेवून दिली तरीही चालेल. पहा, ही पुडी 21 दिवस तिथेच ठेवायची, तिथून हलवायची नाही, काही नाही. बिछाना साफ करायचा आहे, तर साफ करताना अलगद उचलायची आणि कुठेतरी जिथे हात लागणार नाही अशा ठिकाणी ठेवून द्यायची. ही पुडी 21 दिवसामध्ये कशीच खोलून पाहायची नाही, कशीच नाही. आपल्याला घाण सवय असते की ते उघडून पहा की काय झालं, काय नाही, उघडायची नाही, काही नाही. 21 दिवस कंटिन्यू तशीच ठेवायची. अगदी 22व्या दिवशी काय करायचं, 22व्या दिवशी सायंकाळीच म्हणजे झोपण्यापूर्वी ही पुडी घ्यायची. ही पुडी घेऊन जिथे मोकळी जागा आहे अशा ठिकाणी जायचं. मग तुम्ही एखाद्या गार्डनमध्ये जा, एखाद्या ग्राउंडमध्ये जा, किंवा तुमच्या घराच्या टेरेसवरती जा, किंवा तुमच्या अंगणामध्ये जा.
अशा ठिकाणी जायचं आणि दक्षिण दिशेला तोंड करून उभं राहायचं आणि ही पुडी जोरात हाताला हिसका देऊन जोरात तुमच्या पुढच्या बाजूला जे मोठं झाड आहे त्यावरती फेकून द्यायची. आता ताई आमच्या एरियामध्ये झाडच नाही, मग काही करू, तर मग काय करायचं, तुमच्या जवळपास जिथे कुठे झाडं आहे, जिथे कुठे ग्राउंड आहे, जिथे कुठं मोकळी जागा आहे अशा ठिकाणी जायचं, दक्षिण दिशेला तोंड करून उभं राहायचं आणि जोरात ही पुडी त्या उंच झाडावरती फेकून द्यायची. अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आता रोज संध्याकाळी आज उपाय केला तर उद्या पण संध्याकाळी झोपण्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे, ही पुडी उशी खालून काढायची, हातावरती ठेवायची आणि जो मंत्र सांगितला या मंत्राचं तुम्हाला 21 वेळा पठण करायचंच आहे. न चुकता 21 वेळा रोज 21 वेळा ती पुडी हातामध्ये घ्यायची आणि पठण करायचंच आहे. तुम्ही कुठेही असा तरीही तुम्हाला ती पुडी घ्यायची हातामध्ये. सगळे झोपल्यात का ही काळजी घ्यायची, जेणेकरून लोकांना सवय असते आपण काही उपाय सेवा तोडगे करत असेल तर टोकायला यायचं, तर कोणी टोकणार नाही, कोणी विचारणार नाही, ही काळजी घ्यायची. सगळ्यांना झोपून द्यायचं, त्यानंतर आपण झोपायचं, ती पुडी काढायची, हातावरती घ्यायची, 21 वेळा मंत्र म्हणायचा आणि मंत्र म्हणून झाला की पुन्हा आपल्या उशीमध्ये पिळूच्या कवरमध्ये ठेवून द्यायची. अशा पद्धतीने 21 दिवस हा उपाय करून पहा. 22व्या दिवशी ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणे ती पुडी तुम्ही मोठ्या झाडावरती फेकून द्या आणि लेट्स गो करून सोडून द्या. हा उपाय करण्यासाठी खूप 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 पॉझिटिव्हिटी असणं गरजेचं आहे, खूप मनाची एकाग्रता असणं गरजेचं आहे. नाहीतर उपाय करायचा, आज मी उपाय केला, उद्या लगेच ताईची व्हिडिओच्या खाली कमेंट्स, आई मी उपाय केला पण मला काहीच इफेक्ट जाणवला नाही. इफेक्ट जाणवतं हो, पण उपाय मनोभावे करा. उपाय केल्याच्या नंतर लेट्स गो करून सोडून द्या, निश्चित उपायाची अनुभूती येणार आहे. ज्यांचा विश्वास आहे, ज्यांच्या मनामध्ये पॉझिटिव्हिटी आहे, संयम आहे, त्यांनीच उपाय करा, तुम्हाला खूप छान अनुभव येणार आहे. खरंच काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, लाल किताबमधील हा उपाय आहे. 1001% अनुभूती येणार. लॉ ऑफ अट्रॅक्शनचा उपाय आहे आणि तुम्हाला माहिती आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनचे उपाय कधीच खाली हात जात नाहीत, त्याचा इफेक्ट होतच होतो. भलेही काहींना अगदी काही तासांमध्ये अनुभूती येते, काहींना काही दिवस लागतात, काहींना महिनाही लागू शकतो, परंतु संयम ठेवा, निश्चित तुम्हाला तुम्ही केलेल्या कामाचं फळ हे भेटणार आहे. पहा, उपाय करा, सेवा करा, पण तुमचे कामधंदेही करत राहा. कमेंट्समध्ये मग येऊन म्हणता की ताई असं उपायाने हे होत असतं ते होत असतं तर कामधंदा करायची काय गरज, शिक्षणाची काय गरज. मी कोणत्याच उपायामध्ये कोणत्याच सेवेमध्ये असं म्हटलं नाही. 5 वर्ष झालं मी चॅनल यूट्यूबवरती आहे, सोशल मीडियावरती आहे, पण मी कोणत्याच व्हिडिओमध्ये असं म्हटलं नाही की हातावर हात देऊन बसा, फक्त देव करा किंवा कामधंदा करू नका, सेवा करा, उपाय करा, असं कधीच म्हटलं नाही. माझं नेहमी सांगणं असं आहे, तुम्ही तुमचं जे काम करताय त्याचं स्पीड 100 नाही 1000 पटीने वाढवा, रात्रीचा दिवस करा, परंतु काम करा. काम करता करता सेवा उपाय करा, जेणेकरून तुमच्या कर्म जे काही करतात त्याला नशिबाची साथ भेटेल आणि तुमच्या यशामध्ये प्रगतीमध्ये अजून वाढ होईल. आणि स्वामी सुद्धा नेहमी हेच म्हणते की तू कर्म करत चल, साथ द्यायला मी आहेच, परंतु तू पाऊल टाक. सांगण्याचं तात्पर्य फक्त एवढंच. आणि हा सल्ला फक्त निगेटिव्ह कमेंट करणाऱ्यांसाठी होता. बाकी तर माझे सगळे भाऊ बहीण खूप छान सपोर्ट करताय, खूप छान प्रेम देताय. असंच तुमचं प्रेम आहे तुमच्या ताईवरती राहू द्या, असाच सपोर्ट करत चला. तुमच्या सपोर्टची, तुमच्या प्रतिसादाची, तुमच्या प्रेमाची तुमच्या ताईला खूप गरज आहे. निश्चित झालेली सेवा स्वामींचरणी रुजू. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हे लिहिलाही विसरू नका. झालेली सेवा स्वामींचरणी रुजू. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.